नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, PhD ची पेट एंट्रान्स ही आलेली आहे. बऱ्याच विद्यापीठांची पेट एंट्रान्स ही आलेली आहे आणि पेट एंट्रान्स मध्ये दोन भाग किंवा दोन पार्ट असतात किंवा दोन पेपरही असतात. काही ठिकाणी फर्स्ट पेपर असतो रिसर्च मेथोडॉलॉजी, दुसरा पेपर असतो स्पेसिफिक सब्जेक्ट म्हणजे तुमच्या विषयाचा. आणि बऱ्याच दिवसापासून बरेच विद्यार्थी मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत होते की पेटचा जो पहिला पेपर आहे किंवा पहिला पार्ट आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, यावरती सर आम्हाला प्रीवियस क्वेश्चन पेपर अवेलेबल करा किंवा रिसर्च मेथोडॉलॉजीचे प्रीवियस क्वेश्चन्स आम्हाला सांगा. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मी ही एक क्वेश्चन सिरीज, प्रीवियस क्वेश्चन पेपर सिरीज आपल्यासाठी चालू करत आहे आणि नक्कीच आपल्याला ही आवडेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी क्वेश्चन पेपर आपल्या समोर दिसत आहे ही पेट 2020 ची क्वेश्चन पेपर आहे. हे पहा, पेट 2020 ए फर्स्ट रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि ही कोणत्या विद्यापीठाची आहे हे पूर्ण क्वेश्चन्स झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की ही कोणत्या विद्यापीठाची केव्हाची पेट क्वेश्चन पेपर आहे. ॲक्च्युली ही पेट 2020 आहे, परंतु कोणत्या विद्यापीठाची आहे हे आपण नंतर पाहूयात. चला, फर्स्ट यामध्ये पहा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 50. सुरुवात करूयात, जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे, पहा क्वेश्चन नंबर 1. When the data is not analyzed into measurable component, this is dash dash data. जेव्हा प्राप्त माहितीचे विश्लेषण मापनक्षम घटकामध्ये होत नाही ती माहिती डॅश डॅश असते. आता याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक. दुसरा प्रश्न पाहूयात. नंबर 2. टेस्टिंग ऑफ थिअरी इज कन्सर्न विथ डॅश डॅश रिसर्च. सिद्धांताची चाचणी डॅश डॅश संशोधनाशी निगडीत असते. याचं उत्तर आहे मित्रांनो बी ॲप्लाइड किंवा उपयोजित. नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. द वर्किंग पॉप्युलेशन इज डॅश डॅश. कार्यसाधक जनसंख्या डॅश डॅश असते. याचं उत्तर आहे बी सॅम्पलिंग फ्रेम किंवा नमुना चौकट. त्यानंतर चौथं पहा क्वेश्चन 4. द प्रोसेस इज नॉट नीडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च इज. प्रायोगिक संशोधनामध्ये डॅश डॅश प्रक्रियेची गरज नसते. याचं उत्तर आहे मित्रांनो रेफरन्स कलेक्शन, संदर्भ संकलन. त्यानंतर क्वेश्चन्स 5 पाहूयात. इंडक्टिव्ह थिंकिंग इन्व्हॉल्व डॅश डॅश. उद्गामी विचार प्रक्रियेमध्ये डॅश डॅशचा समावेश होत असतो. याचं उत्तर आहे ए जनरल टू स्पेसिफिक, सामान्याकडून विशिष्टाकडे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 6. एक्सटर्नल अँड इंटरनल क्रिटिसिझम ऑफ डेटा इज कन्सर्न विथ डॅश डॅश टाईप ऑफ रिसर्च. माहितीच्या बाह्य व आंतरिक चिकित्सा डॅश डॅश प्रकारच्या संशोधनाशी निगडीत असते. याचं उत्तर आहे हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक. नंबर 7. फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेट डिग्री ऑफ फ्रीडम इज काय स्क्वेअर टेस्ट इज. डॅश डॅश काय स्क्वेअर चाचणीमध्ये स्वाधीनता मात्रा काढण्याचे सूत्र. याचे मित्रांनो सूत्र आहे हे पहा. ए पहिल्या कंसात C-1, दुसऱ्या कंसात R-1. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 8 नंबर. क्वेश्चन नंबर 8. इन स्टेनाइन स्कोर आर ऑलवेज फ्रॉम. स्टेनाइन गुणांक नेहमी डॅश डॅश असतो. त्याचं उत्तर आहे 1 to 9 किंवा 1 ते 9. त्यानंतरचा प्रश्न 9वा प्रश्न. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज सेंट्रल फिनॉमिना इज डॅश डॅश. गुणात्मक संशोधनामध्ये मध्यवर्ती घटना डॅश डॅश असते. याचं उत्तर आहे रिसर्च प्रपोज अँड रिसर्च, संशोधन हेतू आणि प्रश्न. त्यानंतर 10वा प्रश्न पहा. व्हर्बल अँड नॉन क्वालिटेटिव्ह डॉक्युमेंट इज ट्रान्सफॉर्म इनटू क्वांटिटेटिव्ह डेटा इन डॅश डॅश टाईप ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. शाब्दिक आणि संख्यात्मक नसणाऱ्या माहितीचे रूपांतर संख्यात्मक माहितीमध्ये डॅश डॅश प्रकारच्या वर्णनात्मक संशोधनामध्ये केले जाते. याचं उत्तर आहे मित्रांनो सी डॉक्युमेंट ॲनालिसिस, दस्तऐवज विश्लेषण. त्यानंतर
11वा नंबर 11 द टर्म व्हेरियन्स इज यूज बाय प्रोफेसर डॅश डॅश प्रसरण ही संज्ञा डॅश डॅश यांनी मांडली आहे. याचा करेक्ट उत्तर आहे डी आर ए फिशर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 12वा. An alternative hypothesis is a statement opposite to dash dash hypothesis. पर्यायी परिकल्पनेचे विधान डॅश डॅश परिकल्पनेच्या विरुद्ध असते. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सी नल हायपोथेसिस. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. इन ग्राउंडेड थिअरी रिसर्च कोडिंग इज तथ्यानुवर्ती सिद्धांत संशोधन संकेतन म्हणजे डॅश डॅश असते. याचं करेक्ट उत्तर आहे द प्रोसेस ऑफ ॲनालायझिंग डेटा माहिती पृथक्करण प्रक्रिया. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. व्हेन द सब्जेक्ट ऑफ व्हेरियस एज लेवल आर स्टडीड ॲट द सेम पॉइंट इन टाइम धिस इज डॅश डॅश मेथड. एकाच वेळेला सर्व वयोगटातील व्यक्तींचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला डॅश डॅश असं म्हणतात. त्याला म्हणतात क्रॉस सेक्शनल तिर्यक छेदक. त्यानंतर 15वा प्रश्न पहा. नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व इज प्रसामान्य संभाव्य वक्र डॅश डॅश असतो असा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो आणि याचं करेक्ट उत्तर आहे मध्यम सिक्री किंवा मेसोकर्टिक. त्यानंतर 16वा प्रश्न पहा. Which of the following circumstance necessitates the use of quasi-experimental design? प्रायोगिक संशोधना आराखड्यांची गरज कोणत्या परिस्थितीमध्ये केली जाते? याचं करेक्ट उत्तर आहे रिसर्च कॅन नॉट असाइन सब्जेक्ट रँडमली. संशोधक जेव्हा नमुना यादृच्छिक पद्धतीने मांडत नाही तेव्हा. त्यानंतर 16वा प्रश्न पहा. इन रिग्रेशन इक्वेशन y is equal to a plus b x where a and b are. प्रतिगमन समीकरण हे पहा. प्रतिगमन समीकरण मध्ये a आणि b डॅश डॅश आहेत. याचं करेक्ट उत्तर आहे कॉन्स्टंट स्थिरांक हे उत्तर आहे. त्यानंतर बघा 18वा प्रश्न. वन टेल हायपोथेसिस टेस्टिंग मीन्स डॅश डॅश हायपोथेसिस टेस्टिंग. हाही महत्त्वाचा प्रश्न यावरती क्वेश्चन येत असतात. एक पृच्छ परिकल्पना मापन म्हणजे डॅश डॅश होय आणि याचं करेक्ट उत्तर आहे डिरेक्शनल किंवा दिशा दर्शक. नावातच आहे वन टेल म्हणून हे आहे दिशा दर्शक. त्यानंतर 19 पहा. व्हेन ह्युमन बीइंग आर कॅटेगरीज बेस्ड ऑन नॅशनॅलिटी ॲज इंडियन जॅपनीज ब्रिटिश द स्केल ऑफ. जेव्हा व्यक्तींचे भारतीय जपानी ब्रिटिश अशा प्रकारे राष्ट्रीयत्वावर आधारित वर्गीकरण केले जाते तेव्हा डॅश डॅश मापन श्रेणी वापरली जाते. याचं करेक्ट उत्तर आहे ए नॉमिनल किंवा नामांकन. त्यानंतर 20 डाटा कलेक्टेड फ्रॉम पब्लिश लिटरेचर आर डॅश डॅश डेटा. प्रकाशित साहित्यामधून जेव्हा माहिती घेतली जाते डॅश डॅश असते. याचं उत्तर आहे बी सेकंडरी. 21 द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व इज. प्रसामान्य संभाव्य वक्राचा सामान्य विस्तार डॅश डॅश असतो. याचं उत्तर आहे 6 सिग्मा. त्यानंतर 22 the type of sampling in which initial respondent are selected by probability method and additional responded are obtained from the information provided by initial respondent is sampling. प्रथम प्रतिसादकांची निवड संभाव्य पद्धतीने केली जाते व आणखी प्रतिसादकांची निवड सुरुवातीच्या प्रतिसादकांनी पुरवलेल्या माहितीवरून केली जाते. याला डॅश डॅश नमुना असे म्हणतात. याचं उत्तर आहे स्नोबॉल. त्यानंतर 23 अ हायपोथेसिस इज टेस्टेड टू फाइंड आउट डॅश डॅश. परिकल्पनेची चाचणी डॅश डॅश साठी वापरली जाते. याचं उत्तर आहे रिलेशनशिप ऑफ व्हेरिएबल्स चलांमधील संबंध. त्यानंतर
24 पहा. अ थर्ड डिस्टिंक्ट रिसर्च मेथोडॉलॉजिकल मूवमेंट इन सोशल अँड बिहेवियरल सायन्सेस इज सामाजिक आणि वर्तनशास्त्रामधील तिसरी संशोधन पद्धती विषयक चळवळ डॅश डॅश होय. त्याला म्हटले गेलेले आहे मिक्स मेथड किंवा मिश्र. त्यानंतर 25 द स्कोर ऑफ डिव्हिएशन फ्रॉम द मीन डिवायडेड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन इज सामान्य विस्तार असलेल्या दोन नमुन्यांच्या मध्यमानातील फरकाचे सार्थ मापन करण्यासाठी डॅश डॅश चाचणी वापरली जाते. याचं करेक्ट उत्तर आहे टी टेस्ट. 26 स्पियरमन कोरिलेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पियरमन सहसंबंधाला असे देखील म्हटले जाते. याचं करेक्ट उत्तर आहे रँक ऑर्डर क्रमांकर. 27 The shape of T distribution is influenced by its dash dash. टी विभाजनाचा आकार डॅश डॅशने प्रभावित होतो. याचं उत्तर आहे प्रपोर्शन वितरण. 28 In sampling process after selection of starting point every number of the list is selected. या प्रकारच्या नमुना निवड पद्धतीमध्ये प्रारंभ बिंदू निवडल्यानंतर येणारी प्रत्येक क्रमांकाची संख्या निवडली जाते. याला डॅश डॅश नमुना असं म्हणतात. याचं उत्तर आहे बी सिस्टमॅटिक नियमबद्ध. त्यानंतर 29 पहा. When there is sound theoretical reason usually based on previous research to hypothesize the relationship dash dash hypothesis can be formulated. पूर्वीच्या संशोधनाच्या आधारावर जेव्हा बळकट सैद्धांतिक पुरावा असेल तेव्हा संबंध दर्शवण्यासाठी डॅश डॅश परिकल्पना मांडली जाते. याचं उत्तर आहे ए डिरेक्शनल किंवा दिशादर्शक. पुढचं 30 The measure of central tendency dash dash is the 50th percentile. केंद्रीय प्रवृत्तीचे परिणाम डॅश डॅश हे वे शतमान असते. याचं उत्तर आहे बी मीडियन किंवा मध्यांक. 31 क्वेश्चन नंबर 31 अ डॅश डॅश इज अन इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स दॅट मेक अप द पॉप्युलेशन. जनसंख्येमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक घटकांविषयी संशोधन केले जाते. याला डॅश डॅश असं म्हणतात. याला म्हणतात सेन्सेस जनगणना. क्वेश्चन नंबर 32 फंडामेंटल रिसर्च ऑन डॅश डॅश. मूलभूत संशोधनाचा भर डॅश डॅश वर असतो. याचं करेक्ट उत्तर आहे ॲडिशनल नॉलेज टू द डिसिप्लिन. शाखेमध्ये ज्ञानाची भर घालते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33 द सिस्टमॅटिक एम्पिरिकल इन्क्वायरी इन विच रिसर्चर डज नॉट हॅव डायरेक्ट कंट्रोल ऑन इंडिपेंडंट व्हेरिएबल इज डॅश डॅश मेथड. जेव्हा सुव्यवस्थित अनुभवाधिष्ठित शोधामध्ये संशोधकाचे स्वाश्रयी चलांवर प्रत्यक्ष नियंत्रण नसते तेव्हा ती डॅश डॅश संशोधन पद्धती होय. याचं उत्तर आहे एक्स पोस्ट फॅक्टो केवळ उत्तर चाचणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34 पहा. वर्किंग हायपोथेसिस कॅन बी फॉर्म्युलेटेड इन डॅश डॅश रिसर्च. कार्यसाधक परिकल्पनांची मांडणी डॅश डॅश संशोधनामध्ये केली जाते. याचं करेक्ट उत्तर आहे क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 35 किंवा 35 द नॉन पॅरामेट्रिक टेस्ट इज डॅश डॅश. अपरिमितीय चाचणी डॅश डॅश आहे. याचं करेक्ट उत्तर आहे रन्स टेस्ट किंवा रन्स चाचणी डी. क्वेश्चन नंबर 36 व्हेरियन्स इज अ मेजर ऑफ डिस्पर्जन द स्क्वेअर रूट ऑफ विच इज द डॅश डॅश. प्रसरण हे विचलनतेचे मापन की ज्याचे वर्गमूळ काढले जाते ते डॅश डॅश होय. याचं करेक्ट उत्तर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाणित विचलन. त्यानंतर 37 अ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी इन विच द व्हॅल्यू दॅट ऑकर मोस्ट फ्रिक्वेंटली इज डॅश डॅश. केंद्रीय प्रवृत्तीचे परिणाम की ज्यामध्ये एखादी किंमत वारंवार येते त्याला डॅश डॅश म्हटले जाते. याला म्हटलं जातं मोड किंवा बहुलक.
त्यानंतर 38 अ पिक्चर ऑफ द वे ऑफ लाईफ ऑफ सम आयडेंटिफिएबल ग्रुप ऑफ पीपल मीन्स निवडलेल्या गटामध्ये व्यक्तीचे जीवनाविषयी चित्रण म्हणजे डॅश डॅश अभ्यास होय. याचं उत्तर आहे इथनोग्राफी, नृशास्त्रीय. त्यानंतर 39 क्वेश्चन नंबर 39 ॲक्शन रिसर्च डज नॉट इन्व्हॉल्व कृती संशोधनामध्ये डॅश डॅशचा समावेश नसतो. याचं उत्तर आहे ट्राय आउट इम्प्लिमेंटेशन प्रयत्न करणे आणि अंमलबजावणी. क्वेश्चन्स नंबर 40 स्काय स्क्वेअर टेस्ट इज बेस्ड ऑन डॅश डॅश स्काय स्क्वेअर चाचणी डॅश डॅशवर आधारलेली असते. याचं उत्तर आहे फ्रिक्वेन्सीज किंवा वारंवारिता. क्वेश्चन नंबर 41 इन डॅश डॅश स्केल नो इनिशियल पॉइंट कॅन बी डिसाइडेड या श्रेणीमध्ये प्रारंभ बिंदू निश्चित करता येत नाही. याचं करेक्ट उत्तर आहे इंटरवल किंवा अंतर. क्वेश्चन नंबर 42 फॉर्म्युलेशन ऑफ नल हायपोथेसिस इज व्हेरी मच इसेन्शियल इन डॅश डॅश टाइप ऑफ रिसर्च शून्य परिकल्पना मांडणी डॅश डॅश प्रकारच्या संशोधनामध्ये अत्यंत गरजेची असते. आणि याचं करेक्ट उत्तर आहे सी एक्सपेरिमेंटल किंवा प्रायोगिक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 when the frequencies are expressed as cumulative percents of n on the vertical axis then the graphic representative is known as जेव्हा संचयी वारंवारितेची टक्केवारी घेऊन काढलेला आलेख वरच्या दिशेला वळलेला असतो त्याला डॅश डॅश आलेख असं म्हणतात. त्याचं उत्तर आहे ऑगिव्ह ऊर्ध्वगामी लेख. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 44 नॅरेटिव्ह रिसर्च इज द टाइप ऑफ डॅश डॅश डिझाईन कथानात्मक संशोधन डॅश डॅश अभिकल्पाचा प्रकार आहे. याचं करेक्ट उत्तर आहे क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक. क्वेश्चन नंबर 45 व्हेरिएबल इन रिसर्च मस्ट हॅव अ व्हेरी प्रिसाइज डॅश डॅश डेफिनेशन संशोधनातील चलांची अचूक डॅश डॅश व्याख्या असावी लागते. याचा करेक्ट उत्तर आहे ऑपरेशनल किंवा कार्यात्मक. क्वेश्चन नंबर 46 विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एलिमेंट ऑफ रिसर्च प्रपोजल खालीलपैकी कोणता भाग संशोधन आराखड्याचा भाग नसतो. याचं करेक्ट उत्तर आहे कन्क्लूजन निष्कर्ष. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 हायपोथेसिस कॅनॉट बी स्टेटेड इन डॅश डॅश टर्म्स परिकल्पना कधी डॅश डॅश रूपामध्ये मांडली जात नाही. याचं करेक्ट उत्तर आहे डिक्लरेटिव्ह घोषित. 48 क्वेश्चन नंबर 48 इफ द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज इन फॅक्ट ट्रू अँड नल हायपोथेसिस ॲक्च्युअली रिजेक्टेड बट द रिसर्चर concludes that we should not reject the null hypothesis this is dash dash error. मित्रांनो हा प्रश्न खूप वेळेस खूप पेटमध्ये विचारला जातो. जेव्हा पर्यायी परिकल्पना सत्य असते आणि शून्य परिकल्पना खरे तर त्याग करावा लागतो असून देखील संशोधन तिचा करू शकत नाही असा निष्कर्ष काढला जातो तेव्हा डॅश डॅश प्रकारची दुरुस्ती किंवा त्रुटी असते. याचं करेक्ट उत्तर आहे टाइप 2 एरर. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 49 एम्पिरिकल नॉलेज इज नॉलेज डॅश डॅश अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे डॅश डॅश असते. याचं करेक्ट उत्तर आहे बी कम्स फ्रॉम आवर सेन्सेस ज्ञानेंद्रियांपासून मिळणारे. लास्ट क्वेश्चन नंबर 50 एनोवा इज डॅश डॅश स्टॅटिस्टिकल टेक्निक एनोवा हे डॅश डॅश संख्याशास्त्रीय यंत्र आहे. याचं करेक्ट उत्तर आहे बायव्हेरिएट द्विप्रसारण. आणि मित्रांनो आता तुम्हाला बऱ्याच वेळेस असं वाटलं असेल की हा प्रश्न याचं हे उत्तर नाही त्याचं ते उत्तर नाही. मी जे याचे उत्तर सांगितलेले आहे ते क्वेश्चनर जे आन्सर की आहे विद्यापीठाने प्रोव्हाइड केली होती आन्सर की तीच सांगितलेली आहे. आणि मित्रांनो आता तुम्हाला सांगायचं आहे की ही कोणत्या विद्यापीठाची होती
तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ही जी आपण क्वेश्चन पाहिलेली आहे पेट 2020 ही होती बघा SRTMUN स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांची 2020 ची ही पेटची क्वेश्चनियर होती आणि येथे आपला पार्ट फर्स्ट संपलेला आहे। आपल्याला जर काही शंका क्युरीज असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करून सांगा आणि लवकरच याचा रिसर्च मेथोडॉलॉजी प्रीवियस क्वेश्चन पेपरचा सेकंड पार्ट मी घेऊन येत आहे। धन्यवाद।